आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हीच ती ट्यून आहे जी मी मागच्या आठवड्यात अदितीला शिकवली होती. फॅन्टास्टिक. पण तुम्ही आज अचानक मला तातडीने का बोलावलं तिथे? असं समजा आम्ही आमच्या अदितीची म्युझिक टेस्ट घेणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही 8 दिवसापूर्वी जी ट्यून अदितीला शिकवली आहे ती आज वाजवू शकेल का? अहो, माझ्या सगळ्या स्टुडंट्समध्ये सगळ्यात जास्त IQ असणारी मुलगी आदिती आहे. सो ती कधीही काहीही करू शकते. ती नक्की काय मॅजिक करू शकते ना, हे आम्हालाही बघायचंच आहे. रूपा, काय ताई साहेब? जा पटकन अदितीला घेऊन ये. ठीक आहे. अक्का, मला सांग, रीती कुठे आहे? नाही, नाहीतर शेजारच्या खोलीत असायची आणि ही टून ऐकून घ्यायची आणि तीच आपल्याला ऐकवायची. आपला सगळा प्लॅन फेल होईल ना बाप्पा. काळजी करू नको दादा. आदिती आता स्विमिंग पूल जवळ आहे. इथे कोणी ओरडलं ना तरी तिला ऐकायला जाणार नाही. ही ट्यून ऐकायचा प्रश्नच येत नाही ना. बरं आई, रूपा अदितीला घेऊन येते. तोपर्यंत तू जा, प्रिन्स दादा आणि कोरोनाला बोलवणार. जे काय आहे ना ते फायनल होऊन जाऊ द्याच. ठीक आहे. काय गे, ही आदिती स्विमिंग पूल जवळ काय करून राहिली? पाण्यात होड्या सोडते. पण तिला हे माहित नाहीये की आज एक होडी कायमची बुडणार आहे. वादळ वार सुटलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग. विरविर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात सजनानं होडीला पाण्यात सोडलं. वादळ वार सुटलं ग. आजी, वादळ वारं म्हणजे काय ग? ते तुला सांगून नाही कळणार. एकदा सांगून तर बघ. सगळं काही शांत शांत आहे असं वाटत असताना आणि आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक कुठंतरी वाऱ्याचा जोर वाढतो. मग तो बघता बघता आपल्या दिशेने सरकायला लागतो.